आज आपण उत्पादन वाढीचं मागचं जे काही निसर्गाचं विज्ञान आहे ते समजून घ्यायचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. या पृथ्वीवर जी काही एनर्जी आहे ती एनर्जी फिक्स आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड. तरीसुद्धा या पृथ्वीचं जे काही चलनवलन चालतं हे सृजन होत असतं. ते कशामुळं होतं तर जी काही सूर्यशक्ती सूर्यकिरणाच्या रूपानं पृथ्वीवर येत असते आणि प्रत्येक स्क्वेअर फुटाला त्या सूर्यशक्तीचं रूपांतर एक ग्रॅम ते 3 ग्रॅम कार्बोहायड्रेटमध्ये करण्याची शक्ती ही फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून प्रत्येक हिरव्या वनस्पतीच्या पानाला असते. तर आता असं लक्षात येते की मग फोटोसिंथेसिस एक महत्त्वाची क्रिया आहे. त्यात 1 ग्रॅमपासून 3 ग्रॅमपर्यंत प्रतिदिन प्रति स्क्वेअर फुटाला अन्न बनवण्याची शक्ती आहे. तर आपल्याला ही जास्तीत जास्त पृथ्वीवर सूर्याची शक्ती साठवण्याचा मार्ग फोटोसिंथेसिस आहे. तर फोटोसिंथेसिस आपण वाढवू शकतो का? फोटोसिंथेसिस वाढवण्यासाठी काय काय करू शकतो नैसर्गिक पद्धतीने? श्रीपाद दाभोळकर म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले. ते म्हणायचे शेती म्हणजे सूर्यकिरणाची सुगी. आपण जास्तीत जास्त जेवढी काही ही सूर्यशक्ती पकडून ठेवू शकू तेवढी आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी मिळेल. त्यामुळं पृथ्वीवरचा कुठलाही जमीन ही कायम ही हिरव्या पानांच्या आच्छादनात राहिली पाहिजे. आता आपण फोटोसिंथेसिस कसं वाढवतील याचा विचार करायला लागलो असतं तर फोटोसिंथेसिससाठी काय काय गरजेचं आहे तर हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, हवेतली ह्युमिडिटी आणि टेम्परेचर ह्या तिन्ही गोष्टीचा संबंध फोटोसिंथेसिस या क्रियेशी आहे. आता रात्री काय होतं की झाडं ही दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात. रात्री मात्र ती कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि ऑक्सिजन घेतात. मग रात्री हा कार्बन डायऑक्साईड हवेपेक्षा थोडासा जड असल्यामुळं तो जमिनीपाशी थांबू शकतो असं आपण म्हणतो, किंवा त्या परिसरात त्या झाडाच्या परिसरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आता ह्याच तंत्राचा वापर आपण हरितगृहात करून घेत असतो की हरितगृहात आपण त्याला चारी बाजूनं बंदिस्त केलेला असतो. त्यामुळे तो जो काही कार्बन डायऑक्साईड तिथं साठलेला असतो तो सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवल्यानंतर फोटोसिंथेसिस चालू होतं, ज्याच्यासाठी तो कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. तर तो कार्बन डायऑक्साईड तिथं राहिल्यामुळं त्याचं चांगल्या पद्धतीनं तो जास्त फोटोसिंथेसिस करू शकतो. तर या विषयावर विचार करत असताना असं काही त्याच्यावर कोणी लिखाण केलं आहे का, काही विचार केला आहे का असं लक्षात शोधत असताना ॲप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ किंवा त्याचे फाउंडर डॉक्टर कर्वे यांनी याच्यावर बरंचसं लिखाण केलेलं माझ्या वाचनात आलं. तर डॉक्टर कर्वे काय म्हणतात की तुमच्या झाडांनी रात्री सोडलेला जो काय कार्बन डायऑक्साईड आहे तो जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तुम्ही एक गुंठाला असे शेडनेट वगैरे कडेने लावून ते कार्बन डायऑक्साईड झाडांना वापरण्यासाठी जास्तीत जास्त कसा उपलब्ध होईल याचा प्रयत्न करा. एक गुंठ्याचं 100x100चं का, तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या जर तुमच्या ह्या भिंती टाईप झाल्या तर तो हवेचा एक ड्रॅग तयार होऊन तो कार्बन डायऑक्साईड लवकर उचलला जाईल, हवेत मिक्स होईल. आता प्रत्यक्षात आता शेतात मात्र हे कसं वापरता येईल, मग त्याच्यावर म्हणजे ही भिंती वगैरे असं न करताच तर आता आम्ही काय केलं की बाबा आता सर्व आमच्या शेतातील जी काही पिकं आहेत त्याच्या सर्वाच्या लाईन आम्ही दक्षिणोत्तर केल्या. साधारणतः आपल्याकडं नैऋत्य मोसमी पाऊस हा एकदा येतो आणि एकदा परत जातो, असा दोन्ही वेळेस त्या वाऱ्याची दिशा दोन्ही बदलत राहते. आणि मग तर हा जो काही कार्बन डायऑक्साईड सोडलेला आहे झाडांनी तो रात्री तो असा जमिनीपाशी आम्ही काय करतो, ह्या फांद्या वगैरे ज्या आहेत त्या जमिनीपासून ठेवतो, कारण जमिनीपासून जर हायर कॉन्सन्ट्रेशन आहे कार्बन डायऑक्साईडचं तर ही पानं ते जवळ साठलेला कार्बन डायऑक्साईडचा जास्तीत जास्त वापर करून ते चांगल्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस करतील. आणि हा कार्बन डायऑक्साईड वाहून जाऊ नये म्हणून जी काही त्यांनी शेडनेटची वगैरे भिंत सांगितली ती, तर आमच्या ह्या काही झाडाच्याच सगळीकडे अशा
16-16 फुटावर भिंती तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडं वाहणारा वाऱ्याचा वेग हा अत्यंत नियंत्रित असतो. त्यामुळे फोटोसिंथेसिस चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर फोटोसिंथेसिस वाढण्यासाठी आपण हे वनभिंती तयार करणे पिकाच्याच आणि ते जमिनीपासून करणे ह्याचा उपयोग आपण करू शकतो. काही शास्त्रज्ञ असेही म्हणत आहेत की फोटोसिंथेसिसचा रेट हा आपण 7 पट देखील वाढवू शकतो, म्हणजे 7 पट उत्पादन वाढू शकतं. फोटोसिंथेसिस वाढण्यासाठी आणखी काय गरज आहे, तर तुमच्या साधारणतः 25 ते 36 ह्या टेम्परेचरमध्ये फोटोसिंथेसिस मॅक्सिमम होतं. 36च्या वर टेम्परेचर गेलं तर फोटोसिंथेसिसचा रेट हळूहळू कमी होतो आणि 20च्या खाली गेल्यानंतरही तो कमी होतो. आता आपल्या प्रदेशात साधारणतः बराच काळ हा 30-36च्या दरम्यान टेम्परेचर राहतं, परंतु उन्हाळ्यात मात्र आपलं टेम्परेचर हे 40च्या सुद्धा पुढे जातं. आता टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण जर आपल्या परिसरात मायक्रोक्लायमेट भरपूर झाडी लावल्यानंतर जर असेल तर मायक्रोक्लायमेट तयार होऊन आपल्याकडे एक 2 ते 3 डिग्रीपर्यंत टेम्परेचर कमी होतं हे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं ह्या आंब्याच्या बागेत तर आपल्याला टेम्परेचर 2 ते 3 डिग्रीनं कमी होते हे जाणवते. आणखी काय आवश्यकता आहे, तर ह्युमिडिटी तुमची 50%च्या वर पाहिजे. आता काय होतं की उन्हाळा जसजसा येतो तसतसं आपल्याकडली ह्युमिडिटी कमी होती. याच्या उलट समुद्रकिनारपट्टीत काय होतं की टेम्परेचर जरी वाढलं तरी समुद्राच्या पाण्याची वाफ वाढते, त्यामुळे ह्युमिडिटी वाढते. आता आपल्याकडे मात्र ह्युमिडिटी कमी होत जाते. मग ह्याला आपण काय करू शकतो, तर ह्याच्यावर मनोहर खक्के यांनी बरंच काम केलं आहे. त्यांनी एअर इरिगेशन सांगितलं आहे. म्हणजे काय तर की तुम्ही हवेत फॉगर्स वगैरे लावून पाणी सोडा आणि ह्युमिडिटी मेंटेन करा. अशा पद्धतीनं जर आपण ह्युमिडिटी मेंटेन केली तर तुमचं फोटोसिंथेसिस वाढू शकतं. त्यामुळं आपल्याला फोटोसिंथेसिस वाढण्यासाठी पहिल्यांदा की बाबा ह्या वनभिंती तयार करा, जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड पकडा. त्यानंतर ही झाडी वगैरे वाढलेली आहे त्यामुळे तुमचं टेम्परेचर आणि कंट्रोल होईल, त्यानं तुमचं मॅक्झिमम टेम्परेचर फोटोसिंथेसिस होईल. आणि तिसरं म्हणजे ह्युमिडिटी मेंटेन करा. काही वर्षे करावं लागेल. एकदा हे सर्व झाडी मोठी झाली चांगल्या पद्धतीची तर कदाचित ह्युमिडिटी पण चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल, त्यामुळं फोटोसिंथेसिस वाढेल. आता या बाजू सगळ्या असताना आता ह्याहूनही महत्त्वाचं काय आहे की जिथं आपण नेमकं निसर्गाच्या विरुद्ध काम करतो, की हे जे काही वनस्पती आहेत या वनस्पती जरी म्हणजे जे काय अन्न बनवतात जे काही त्यांचा पाला पाचोळा बनतो त्याचं जर आपण पाहिलं तर 98% हवा पाणी सूर्यप्रकाश जरी असला तरी 1.5% आहे ते जमिनीतून घेत असतात. आता जमिनीतून जो घेतलेला पार्ट आहे तो तेवढा 1.5%तले जे काही न्यूट्रियंट्स जे काय आहेत ते मिळालेच हवे. आता जमिनीचं जेव्हा आपण मग ऑब्झर्वेशन करतो तेव्हा जमिनीत आपण काय म्हणतो, 25% पाणी, 25% हवा, 45% मिनरल मॅटर आणि 5% ऑर्गॅनिक कार्बन असतो. आता इथं आपल्याला जर जास्त फोटोसिंथेसिस अपेक्षित आहे म्हणजे जमिनीतल्या मायक्रोबायोलॉजीनं तुमच्या पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य उपलब्ध करून दिले पाहिजे. आता आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे हे अन्नद्रव्य उपलब्ध कसे होतात, तर हे जे काही आता आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं झाड त्याला जे काही हवं आहे ते त्या पद्धतीचे संदेश ते जमिनीतल्या मायक्रोबायोलॉजीला सोडतं आणि मग ते त्याला उपलब्ध करून ते अन्नद्रव्य ती मायक्रोबायोलॉजी ह्या झाडाला उपलब्ध करून देत असते. परंतु या बदल्यात मग हे जे झाड आहे ह्यानं जे फोटोसिंथेसिसनं जे काय कार्बन बनवलेला आहे तो ज्याला सॉईल मायक्रोबायोलॉजिस्ट लिक्विड कार्बन म्हणतात, ते लिक्विड कार्बन जमिनीत परत सोडला जातो आणि त्याच्यावर ही मायक्रोबायोलॉजी स्वतःचं उदरनिर्वाह करत असते. असं एक ते सुंदर असं सहजीवन आहे. तर आता आपल्याला जास्त जेव्हा अन्न तयार करायचं आहे म्हणजे ह्या झाडानं जास्त कार्बन सोडला पाहिजे. ते झाड सोडेल, परंतु तरीसुद्धा जेव्हा कुठल्या आपल्याला हे माहितीच आहे की कोणताही सजीव आहे म्हटलं का त्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे.
आता हा जमिनीतला ऑक्सिजन, मग जमिनीत ऑक्सिजन हवा, आता जमिनीत ऑक्सिजन हवा म्हटलं का जमिनीत ऑक्सिजन कसा जाणार? तर मग तिथं येतो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जमिनीची कणरचना, जमिनीचं सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या ज्या रेग्युलर प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे मेहनती करणे, खतं भरपूर देणे, पाणी भरपूर देणे, या सगळ्या क्रिया ह्या नेमक्या ह्या जमिनीची पोरोसिटी कमी करणारे काम करत असतात. आणि म्हणून मग फुकावकांनी सांगितलेलं आहे की बाबा विना नांगरणी, विना खुरपणी, विना रसायन, विना फवारणी. पण विना नांगरणी आपण जेव्हा करतो त्यावेळेस ही जमिनीची कणरचना बनत असते. आता कणरचना बनण्यासाठी जी जमिनीत जी काय आपण ऑर्गॅनिक मॅटर वगैरे पडतो ते खाऊन काही ते मायक्रोबायोलॉजी वगैरे ही कणरचना तयार असतात. गांडूळसारखे प्राणी असतात जे जमिनीत खालवर करत असतात, त्यामुळे ते होल करत असतात, त्याची पोकळी तयार होत असतात. आणि ह्या वाळवीसारखे कीटक की हे ऑर्गॅनिक मॅटर खाऊन त्याच्यापासून असे मोठे कण करत असतात. वाळवीचं जर वारुळ पाहिलं तर आपण वाळवीच्या वारुळाची माती जी असते त्याचे कण मोठे असतात आणि असे मोठे कण झाल्यानंतर मग ते त्यातून हवा पास होऊ शकते. आपल्याला जमिनीत अमेरिकेत एक गेब ब्राऊन म्हणून शेतकरी आहेत की जे गेले 30 वर्ष जवळजवळ त्यांच्या बहुतेक 7,000 का 10,000 एकरचं फार्म आहे. त्या क्षेत्रावर ते हे होलिस्टिक मॅनेजमेंट पद्धतीनं शेती करतात. तरी त्यांच्याकडं जे काही सारे म्हणून जी अमेरिकेतली सरकारची संस्था आहे त्या ऑर्गॅनिक फार्मिंगवर रिसर्च करणार, त्या संस्थेचे काही सायंटिस्ट त्यांच्याकडे येत असतात आणि ते त्यांच्याकडे सगळे ऑब्झर्वेशन करत असतात. तर त्यांना असं सांगितलं की आता तुमच्या जमिनीची कणरचना, सॉईल स्ट्रक्चर इतकं सुधारलेलं आहे की तुमच्या जमिनीत जिथं आपण 25% हवा हवी असं म्हणतो तिथं जवळजवळ ती 50% झालेली आहे. म्हणजे काय झालं तर आपण एखादा कापडाची गादी नुसती अशी किंवा त्याच्याऐवजी स्पंजची गादी तेवढीच जरी असेल तरी तिचं व्हॉल्यूम मात्र वाढतं. का वाढतं? त्यात मध्ये असे एअर स्पेसेससाठी मोकळे कण जागा तयार होतात. तसं आपल्या जमीन जसजशी अशी पोकळ होत जाईल तसतसं आपल्या जमिनीत जास्तीत जास्त ऑक्सिजनचं एरिएशन होण्याची शक्यता वाढेल. आणि मग ह्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर आता सॉईल स्ट्रक्चर तयार करण्याचं काम आपण करू शकत नाही, मात्र बिघडवण्याचं काम मात्र आपण करत असतो. आता सॉईल स्ट्रक्चर तयार होण्यासाठी काय आहे की कमीत कमी म्हणजे तुम्ही जमिनीला अजिबात डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब न करता जमीन म्हणजे मेहनत न करू नका, हे करू नका, हे न करता ज्या पद्धतीनं शेती करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही शेती करा. आणि ते कशी करायची हे फुकावकांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर आपण त्याच्या उलटं काय कामं करतो तर मेहनत करतो ते तर झालंच. तर त्यानंतर आपण जे काही पाणी देतो, जास्त पाणी झालं तर जमीन अनारोबिक होणार आहे, त्याच्यामुळं जमिनीतलं ऑक्सिजन कमी होणार आहे, त्याच्यामुळं सुद्धा तुमचं प्रॉब्लेम आहे. आता पाणी तर द्यावंच लागलं. निसर्गाची मूळ यंत्रणा काय आहे किंवा वर्षभराचं जे काही पाणी लागतं ते पावसाळ्यात मिळेल आणि तेच पाणी जमिनीतला ऑर्गॅनिक मॅटर भरपूर 5% आहे. तर ते 5% ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या वर्षभर तुमच्या पिकाला लागणारी जे काही पाणी आहे तेवढं पाणी ते स्वतः जमीन पकडून ठेवू शकते आणि तुमच्या पिकाचं पोषण होते. किंवा अगदी जरी उन्हाळा जसजसं पावसाळा संपेल तसतसं तुमच्या जमिनीतलं पाणी वरच्या लेवलमध्ये थरातलं कमी होत जाईल, तसतसं खाली ओल जाईल. तर तुमच्या पिकाच्या मुळ्या खाली जातील किंवा ते आता आंब्यासारखी पिकं असतील तर ते ऑलरेडी असतीलच. परंतु खाली ऑक्सिजन मग आणखी मिळण्यासाठी जमीन आपण बऱ्याचदा बघतो की जमीन अशी भेगाळते कारण ती त्याचा उद्देश तोच आहे की जमिनीचं खालीपर्यंत ऑक्सिजन वाढावा. रोड बॅक टू नेचर या पुस्तकात फुकावका म्हणतात की जेव्हा तुम्ही जमिनीखालचं पाणी जमिनीला देता म्हणजे पिकाला देतो आपण, त्यावेळेस तुम्ही जमिनीचं हळूहळू वाळवंटीकरण करत असता. आता असं का होतं, असं का म्हणतायत ते? तर जे काही पावसाचं पाणी आपल्या जमिनीवर पडतं ते पावसाचं पाणी हे डिस्टिल्ड वॉटर असतं, त्यात कोणतेही क्षार नसतं. मात्र जेव्हा हे पावसाचं पाणी जमिनीवर पडतं आणि जमिनीतनं ते जमिनीत मुरतं किंवा ते वाहून जातं, त्यावेळेस जमिनीत जी काही सॉईल वॉटर सोल्युबल न्यूट्रियंट्स आहेत ती त्या पाण्यात उतरतात. त्यामुळे त्या पाण्यात आपण क्षार वाढत जातात आणि जसजसं आपण जमिनीच्या खालच्या थरात जाऊ तसतसं आपल्या पाण्यातले क्षार हे वाढतच असतात आणि खोल गेलेल्या पाण्यातला ऑक्सिजन पण कमी झालेला असतो. आणि ह्या दोन्ही कारणामुळे जसजसं आपण जमिनीवरचं जास्त खोलीवरचं पाणी देऊ तसतसं
तुमच्या पिकाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि हे वॉटर सोल्युबल जे काही क्षार आहेत ते त्या जमिनीवर वाढतात. आणि वाढतात तर का उन्हाळ्यात काय होतं आपल्याकडं की पाण्याचं जे काही झाड आपण दिलेलं पाणी जे घेतं त्यातलं झाड 20%च घेतं आणि 80% मात्र हवेत त्याचं इव्हॅपोरेशन होतं. आता आपण पाहतो की त्यामुळे पाणी जिथं बागायती एरियात आहे तिथं आपल्याकडं जमिनीवर असा पांढरा क्षाराचा थर साठलेला दिसतो. किंवा आपण जे काही ऊस क्षेत्र आहे नदीकाठला बऱ्याच वर्ष 25-30 वर्ष 40 वर्ष झालेत अशा क्षेत्रात आपण क्षारपड होऊन शेती करू शकत नाही. इतका खराब झालेल्या जमिनी पण पाहतो हे पाणी जास्त दिल्याचा परिणाम आहे. निसर्गाची यंत्रणा फक्त पावसाळ्यातच पावसाचं पाणी ते पण डिस्टिल्ड वॉटर मिळण्याचे असताना आपण मात्र पाणी देतो. त्यामुळं आपल्याला हे क्षार वाढून जमिनीतलं अजून काही बाकीच्या प्रॉब्लेम येऊन जमिनीचं एरिएशन कमी होतं. अर्थात ह्याला मग सुवर्णमध्य पाणी दिल्यानंतर उत्पादन वाढतं हेही दिसतं आहे. त्याला सुवर्णमध्य आहे की बाबा जमिनीवर मल्चिंग करून आपण जे पाण्याचं इव्हॅपोरेशन आहे तो कमीत कमी करावं, पाणी जास्तीत जास्त खोलावरचं न देता अशा पद्धतीनं करावं लागेल. पण पाणीसुद्धा आपल्या जमिनीची पोरोसिटी कमी करण्याचं काम करत असते. हे लक्षात ठेवून पाण्याचा अत्यंत मर्यादित वापर आपण केला पाहिजे. पाळेकर गुरुजी त्यामुळे म्हणत असतात की सिंचन ही मानवनिर्मित कल्पना आहे, कोणतेही पीक सिंचनाचे नसते. आता हे वाक्य सहजासहजी आपल्या काही पचनी पडण्यासारखं नाही आहे, परंतु ते त्रिवार सत्य वाक्य आहे. हे मात्र नक्की आहे की आपल्याला अशा ठिकाणी पोहोचायचं आहे की जेव्हा फक्त पिकाची हार्वेस्टिंग म्हणजे बाकीचे आता ज्वारी बाजरी वगैरे अशी पिकं असतील तर पेरणी आणि कापणी ही 2च कामं करायची. ही 2 कामं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपोआप निसर्ग त्याच्या स्वतःच्या पद्धतीनं ही जमिनीची सॉईल स्ट्रक्चर सुधारण्याचं काम करतच असणार आहे. विना नांगरणी झालं तर विना खुरपणी जेव्हा आपण करू तेव्हा हे जे काही पिकं आहेत त्या पिकांची म्हणजे तणं आहेत किंवा पिकं आहेत तुमची त्याच्यामुळे ती पिकाचं लाईफ सायकल पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मुळ्या जमिनीत कुजत असतात. त्यामुळे त्या कुजल्यानंतर तेवढ्या एरियात तुमच्याकडे जमिनीत पोकळ्या तयार होत असतात. त्याचाही उपयोग आपल्याला जमिनीचं एरिएशन सुधारण्यासाठी होणार आहे. तर विना रसायनांचा कसा उपयोग होणार आहे सॉईल स्ट्रक्चरसाठी, तर जे काही रसायनं आपण वापरतो कीडनाशक बुरशीनाशक किंवा तणनाशक हे जमिनीतल्या सॉईल सृष्टीसाठी मायक्रोबायोलॉजीसाठी विखारी आहे. भले तुम्ही विना नांगरणी करताय आणि त्यामुळं तणं राहतेत परंतु तणं तुम्ही तणनाशकांना मारतात. आता ग्लायफोसेटसारखं जे तणनाशक आहे ते परवाच मी एक रिसर्च वाचला की आपण वापरतो त्याच्या 5 पट जरी कमी वापरलं तरीसुद्धा एका स्प्रेनंसुद्धा तुमच्या जमिनीतली सर्वच मायक्रोबायोलॉजी मरणार आहे. आणि शेवटी पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून म्हणजे तुम्हाला जी काही उत्पादन वाढ भविष्यात अपेक्षित आहे ती उत्पादन वाढ होण्यासाठी मायक्रोबायोलॉजी ही असावी धावल्या. अर्थात निसर्गाच्या जे काय अशा असंख्य कड्या आहेत त्या अनेक कड्या आहेत की त्या कड्या सगळ्या जोडलेल्या गेलेल्या असतील तरच ते आपल्याला सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट उत्पादन मिळणार आहे. त्यामुळं हे रसायनांचा वापर आपल्याला थांबवावा लागणारच आहे. त्यामुळं 30 वर्ष मी स्वतः शेती केल्यानंतर आणि त्याच्यावर बरंचसं चिंतन मनन केल्यानंतर मला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जमिनीचं सॉईल स्ट्रक्चर तयार झाल्यामुळं जमिनीत वाढणारा ऑक्सिजनचा पुरवठा हेच दिसतंय. आणि त्या दिशेनं आपण सर्वांनी सुरुवात केली तर आपल्याला लवकरच उत्पादन वाढीचे यश चाखता येईल एवढंच मला सांगायचं.